नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, शाळकरी वयापासून मी अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत, ज्याला आपण उक्ती वाक्प्रचार म्हणी असं म्हणू शकतो. पण प्रत्येक वेळेला त्याची प्रचिती आपल्याला येते असं नाही. पण त्याचा जो आशय आहे तो धरून आपण चालतो. असंच एक वाक्य मी ऐकलेलं आहे की कोणातरी मोठ्या माणसाच्या अपमानास्पद असं काहीतरी बोललं तर त्याला असं म्हणतात, तुम्ही सूर्यावर थुंकताय. आणि त्याचा अर्थ असा की सूर्यावर थुंकायला गेलात तुम्ही तर तुमची थुंकी सूर्यापर्यंत जात नाही, पण तुम्ही जे थुंकलेलं असतं ते वाऱ्याने हवेमुळे तुमच्याच तोंडावर येऊन पडण्याची शक्यता असते. म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही तुमच्यावरच थुंकत असता. किंवा आणखीन एक गोष्ट सांगता येईल की आरशामध्ये आपण बघायचं आणि आपलंच जे प्रतिबिंब असतं त्याच्यावर थुंकायचं. याला सुद्धा सूर्यावर थुंकणं असं म्हणता येईल. आणि आजकाल जे काय पेव फुटलेलं आहे, राजकीय नेते, त्यांचे प्रवक्ते जे काय रोज 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 निरर्थक बकवास करत असतात, बोलघेवडेपणा करत असतात, त्यातून त्यांना अनेकदा भान असं राहत नाही की आपलं वक्तव्य हे हेडलाईन झालं पाहिजे. आपल्याला जितकी शक्य होईल तितकी अधिकाधिक प्रसिद्धी मिळाली पाहिजे. यासाठी खुळेपणा करण्यापर्यंत अनेक राजकीय नेत्यांची मजल गेलेली आहे. आणि त्यामुळे समोर कॅमेरा आणि माईक आलं की ते असं काही बोलतात की क्षणभर शांत डोक्याने विचार करणाऱ्याने ते ऐकलं तर त्याला वाटतं हा माणूस काय बोलतोय, हा स्वतःच्या तोंडावर थुंकतोय. आणि यामध्ये अर्थातच आपण अध्वर्यू म्हणून संजय राऊत यांच्याकडे बघू शकतो. काल परवा नगरचे का शिर्डीचे माजी खासदार सुजय लेख लेख सुजय विखे पाटील यांनी काहीतरी वक्तव्य केलंय. आणि त्यानिमित्ताने संजय राऊत यांनी जी आपली अक्कल पाजळलेली आहे त्यांना एवढंही भान राहिलेलं नाही की आपण आपले पक्ष प्रमुख आदरणीय वंदनीय वगैरे असं ते शब्द उच्चारतात. ते उद्धव ठाकरे यांनाच अपमानित करतोय, उद्धव ठाकरे यांच्यावर चिखलफेक करतोय. याचं सुद्धा संजय राऊत यांना भान राहिलं नाही. ते काय म्हणाले संजय राऊत, सुजय विखे यांना टोमणा मारायचं जरूर मारा, पण सुजय विखे यांना टोमणा मारताना आपण उद्धव ठाकरे यांची संपूर्णपणे बेइज्जत करून टाकावी हे योग्य आहे का याचा विचार केला पाहिजे. आपण त्या विषयाकडे जाण्याआधी मी तुम्हाला एक मुद्दाम गोष्ट सांगणार आहे, आठवण सांगणार आहे. 1970च्या दशकामध्ये, सॉरी, आधी संजय राऊतचं वाक्य सांगतो की जे जे कोणी भाजपकडे गेलेत ते सगळे भिकारी आहेत. जे जे कोणी भाजपकडे गेलेत, कुठचं पद मागायला गेले, कुठचा केस मागे घ्या म्हणून काहीतरी सांगायला गेलेत, किंवा जे जे भाजपकडे काहीतरी मागणी करण्यासाठी गेले ते सगळे भिकारी आहेत असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यांना एक सेकंद विचार करावा असं वाटला नाही की जी कॅटेगरी आपण दाखवतोय भिकाऱ्यांची, त्याच्यामध्ये आपले पक्षप्रमुख रांगेमध्ये सगळ्यात पहिले उभे आहेत. उद्धव ठाकरे हे त्या भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये आपण सगळ्यात पुढे आणून उभे करतोय. एवढंही भान उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संपादक संजय राऊत यांना उरलेलं नाही. आता हा विषय कसा समजून घ्यायचा त्याच्यासाठी मी तुम्हाला एक हकीकत, एक गोष्ट सांगणार आहे. 1960-70च्या दशकामध्ये एक हैदराबादी उर्दू हिंदी भाषेतलं नाटक प्रचंड गाजत होतं. बब्बन खान नावाचा एक माणूस हैदराबादचा, तो हैदराबादी हिंदी मराठी उर्दू यांच्या मिश्रणातून जी हैदराबादी भाषा तयार होते त्यामध्ये एक नाटक करायचा ज्याचं नाव होतं अदरक के पंजे. मुळात बब्बन खानने हे जे कथानक आहे त्याच्यावर एक रेडिओची श्रुतिका तयार केली होती आणि ती इतकी गाजली, लोकांना प्रचंड आवडली. म्हणून बब्बन खानने पुढे त्याच्यावर एक नाटक केले
अद्रक के पंजे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आलं असतं, आल्याला असे फाटे फुटलेले असतात, तेव्हा त्या अद्रक जे आहे, आलं जे आहे, त्याला जे अ, वेगवेगळे फाटे फुटलेले आहेत त्याला पंजे म्हटले, त्याने अद्रक के पंजे असं त्या नाटकाचं नाव होतं. आणि अक्षरशः 2.5-3 तास तो नाट्यगृहामध्ये श्रोत्यांना खिदळवून खिदळवून हसवायचा. त्यामध्ये एक जो प्रसंग आहे तो मला आज तुम्हाला सांगायचा आहे. तो 12 मुलं आहेत आणि पगार मिळतो त्याच्यामध्ये संसार भागत नाही, म्हणून प्रचंड कर्जबाजारी आणि देणेकरी असलेला हा बब्बन खान हा आपल्या अंगणात बसलेला आहे. आणि अंगणात बसला असताना जी काही घटना घडते, एक भिकारी फकीर भीक मागायला येतो. त्या नाटकामध्ये असं दाखवलंय की बब्बन खान खाटेवर बसलाय आपल्या घराच्या पडवीमध्ये, अंगणामध्ये, आणि एक भिकारी फकीर भीक मागायला येतो. तो बब्बन खान त्याला सांगतो, बाबा रे अजून घरात चूल पेटलेली नाही. तो तरी बायकोला हाक मारतो, बेगम देखो एक फकीर आया है, उसको कुछ खाना पीना खिलाना, जो कुछ होगा वो दे दो. तर बब्बन खानची बायको दरवाजातून बाहेर येते, घरातून बाहेर येते आणि सांगते, कुठून सांग, काय देऊ त्याला, अजून घरात चूल पेटलेली नाही. तो बब्बन खान चकित होऊन आपल्या बायकोला म्हणतो, कमाल कर रही हो, सूरज तो सर पर निकल आया और तुमने अभी तक चूल्हा नहीं जलाया. तर त्याची बायको म्हणते बब्बन खानची कि कहां से जलाऊं, घर में माचिस तक नहीं है, हम इतने गरीब हैं कि हमारे घर में माचिस लाने के लिए पैसा नहीं, तो चूल्हा कैसे जलाऊं. तो बब्बन खान बेशरमपणे आपल्या अंगणात बसून दारात आलेल्या फकीराला, भिकाऱ्याला म्हणतो, अरे यार तुम्हारे पास माचिस है. तो फकीर म्हणतो, है मैं बीड़ी पीता हूं, तो दे दो माचिस. आणि तो त्या फकीराकडून माचीस घेतो आणि आपल्या बायकोला बब्बन खान देतो, म्हणतो ये ले लो, जाओ चुला जलाओ. आणि त्या फकीराची जी कॉमेंट आहे, त्या फकीराची, बब्बन खानच्या दारात आलेल्या भिकाराची जी कॉमेंट आहे, त्या गोष्टीची, त्या वक्तव्याची मला संजय राऊत यांचं वक्तव्य ऐकल्यावर आठवण झाली. तो फकीर म्हणतो, दारोदार घूमकर भीख मांगने वाले बहुत सारे देखे, लेकिन अपने ही आंगन में बैठकर भिकारियों से भीख मांगने वाला पहली बार देख रहा हूं. समजून घ्या मित्रांनो मी काय सांगतो. तो बब्बन खान आपल्या अंगणात बसलाय आणि तो फकीर आपल्याकडून माचीस उधार मागितली, म्हणून बब्बन खानची अब्रू घेताना म्हणतो, दरवाजे दरवाजे पर दर दर जाकर भीख मांगने वाले बहुत देखे हैं, लेकिन अपने ही आंगन में बैठकर जो भिखारी आया है उससे ही भीख मांगने वाला पहली बार देखा है. आता तुम्हाला असं वाटेल की हा प्रसंग आणि संजय राऊतांचं स्टेटमेंट आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमका सांगड कशी घालायची. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर, 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेला दावा आठवा. उद्धव ठाकरे म्हणत होते की 2019च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर आलेले भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे आपण मुख्यमंत्री पद मागितलं होतं, किंवा त्यांनी 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद देण्याचं मान्य केलेलं होतं. आता तुम्ही मागणी केली नसेल तर त्यांनी मान्य केलेलं असण्याची शक्यता नाही. स्वतःच अमित शहा भाजपची संख्याबळ अधिक असताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देऊ करतील अशी बिलकुल शक्यता नाही. याचा अर्थ, जर युती करायची असेल 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये, तर आपल्याला शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि सत्तेचा अर्धा हिस्सा मिळाला पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या नेत्याचं नाव अमित शहा असू शकत नाही, ते उद्धव ठाकरे असू शकतं. आणि इथे तुम्हाला अद्रक के पंजे मधला तो प्रसंग आठवेल. उद्धव ठाकरे आपल्या घरी बसलेत, मातोश्रीमध्ये बसलेत, आणि मातोश्रीच्या खुल्या अंगणामध्ये नव्हे, ते एका बंद दालनामध्ये अमित शहा
आणि उद्धव ठाकरे यांच्यात बोलणी होतात आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद मागतात. अमित शहाकडे मागतात म्हणजे भाजपकडे मागतात. आणि संजय राऊत काय म्हणतात? भाजपकडे जे जे गेले मागायला ते सगळे भिकारी आहेत. मग त्या सगळ्या भाजपकडे गेलेल्या भिकाऱ्यांच्या रांगेतला 5 वर्ष जुना सगळ्यात पहिला भिकारी कोण आहे बघा तुम्ही. आणि म्हणून मला तो अद्रक के पंजे मधला प्रसंग आठवला की इथे उद्धव ठाकरे हे 10 जनपद मध्ये आपलं नाव मुख्यमंत्री पदाची घोषणा करा म्हणून गेलेले उद्धव ठाकरे हे मालक होते की भिकारी होते? विचार करा तुम्ही. मी काही म्हणत नाहीये. जसं उद्धव ठाकरे फडतूस म्हणणार नाही, तरबुजा म्हणणार नाही म्हणतात, तसं मी स्वतः काही बोलणार नाही उद्धव ठाकरेंबद्दल. संजय राऊत जे वाक्य बोलतात की भाजपकडे जे जे कोणीही काहीही मागायला गेले ते सगळेच भिकारी आहेत, तर मग अमित शहा त्यांच्या घरी आले असताना मुख्यमंत्री पदाची किंवा सत्तेच्या अर्ध्या वाटेची मागणी करणारे उद्धव ठाकरे कोण असतात? कारण ते मागणी भाजपकडे करतायत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडे करतात. तेव्हा संजय राऊत आपल्या पक्षप्रमुखाला, अखंड असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखाला भिकारी म्हणत नाहीत का? मी म्हणत नाहीये, संजय राऊत म्हणतात. आणि आज 5 वर्षानंतर, 5.5 वर्षानंतर जर संजय राऊत अशी भाषा वापरत असतील तर त्यांच्या एक गोष्ट लक्षात राहत नाही की 5 वर्षापूर्वी अशी भीक मागण्याची जी नवी प्रथा त्यांच्या पक्षाने आणि नेतृत्वाने उभी केली, त्या रांगेतला पहिला भिकारी कोण असतो? तुम्ही ठरवा, ऐकणाऱ्यांनी ठरवा, संजय राऊतांनी ठरवावं. आज किंवा गेल्या 5 वर्षात जे जे कोणी भाजपकडे काहीतरी मागायला गेले, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, ते सगळे नंतरचे. पहिल्यांदा भाजपकडे भीक मागण्याची प्रथा आणि परंपरा, महान परंपरा या महान महाराष्ट्रामध्ये सुरू कोणी केली? संजय राऊत सुजय लेलेंना जोडा मारायला गेले, पण त्यांनी आपल्याच नव्हे तर आपल्या पक्षप्रमुखाच्याही थोबाडीत कसला जणजणीत जोडा हाणलाय ते बघा. आणि इथे गंमत लक्षात घेतली पाहिजे. भाजपच्या दारात जाणारे अनेक जण असतील, नितीश कुमार गेले असतील, नायडू गेले असतील, पण अद्रक के पंजे महत्वाचा एवढ्यासाठी आहे की अमित शहा मातोश्रीवर आले होते. आपल्या घरी कोणाला तरी बोलवायचं आणि त्याच्याकडे भीक मागायची, ही सगळ्यात मोठी परंपरा आहे. एकनाथ शिंदे असतील, तुमचे अजितदादा असतील, ते तरी भाजपच्या कार्यालयात गेले, भाजप नेत्यांच्या घरी गेले, कुठे आणखी कुठे उद्योगपतीच्या घरी त्यांच्याबरोबर भेटले वगैरे. पण आपल्या घरी कोणाला तरी बोलवायचं आणि त्याच्याकडे भीक मागायची, ही महान परंपरा संजय राऊत यांच्या पक्षप्रमुखांनी निर्माण केली असं संजय राऊत म्हणतायत. सुजय विखे पाटील यांना जोडा मारणं सोपं आहे, हरकत नाही. पण ते करताना आपण जी काय एक शाब्दिक रचना करतोय, ती रचना आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला चिखलामध्ये लोळवून टाकते, याचं भान पण ज्यांना नाही, असे संपादक आणि पत्रकार असल्यानंतर उभाटा शिवसेनेला भवितव्य असू शकतं का, याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रत्येकाने विचार करावा की काही परिस्थिती आली शिवसेनेवर, शिवसेना दुभंगली, फुटली, अनेक जण शिवसेना सोडून गेले, आता सुद्धा उरले सुरले एक एक करून काढता पाय घेत आहेत, ती का आली? अशा प्रकारची वक्तव्य करणारा 1, 2, 3 नंबरचा नेता असेल तर त्या पक्षात राहून आपलीच बेअब्रू करून घ्यायची. संजय राऊत जे काय बोललेत त्याचा अर्थ यापेक्षा वेगळा होतो का, हे अरविंद सावंत, विनायक राऊत, आदित्य ठाकरे यांनी समोर येऊन सांगावं. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा फार मोठा गौरव केला की अमित शहाच्या कडे आमचे
पक्षप्रमुख भीक मागायला गेले असं संजय राऊत मांडतात. आणि ती महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात उच्च परंपरा आहे असं म्हणणार आहेत का अरविंद सावंत? असं म्हणणार आहेत का विनायक राऊत, आदित्य ठाकरे, सुषमा अक्का? संजय राऊत काय बोललेत? मला गंमत त्याची वाटते की याच्यावर चॅनेलवाले चर्चा का करत नाही, असलं काहीतरी खोलचट वक्तव्य दाखवतात. किंवा संजय राऊत आपल्या पक्षप्रमुखावर चिखलफेक करत असतात. ते काय ते पाटील, सुजय विखे पाटील याच्या तोंडावर थुंकत नाहीयेत, त्याला टोमणा मारत नाहीयेत. जिथे आपल्या पक्षप्रमुखाच्या तोंडावर थुंकणारा प्रवक्ता असतो, त्या पक्षाला मित्रांनो भवितव्य कसं असेल याचा तुम्ही आणि जे काय उबाटामध्ये उरले सुरले शिवसैनिक आहेत त्यांनी विचार करा. तुमच्या पक्षप्रमुखाचा, त्यांच्या नेतृत्वाचा इतर कोणी अपमान करण्याची गरज नाहीये. त्यांनी स्वतःच त्यासाठी एक संपादक नेमलेला आहे, प्रवक्ता नेमलेला आहे. बाबा रोज सकाळी उठ आणि माझी शक्य होईल तितकी बदनामी कर, माझ्यावर जितकी चिखलफेक करता येईल तितकी कर. जितकी तुम्ही इतरांवर चिखलफेक करायला जाता तितकी तुम्ही स्वतःवर चिखलफेक करून घेताय, याचा हा सगळ्यात मोठा नमुना आहे. भाजपकडे गेले ते सगळे भिकारी आहेत. भाजपने इतक्या जागा सोडल्या पाहिजेत, भाजपने इतकी मंत्रिपदं दिली पाहिजेत, ही मागणी करायला तुम्ही केला होता. भाजप तुमच्याकडे कुठच्याही मंत्रिपदाची मागणी करायला आलेलं नाही. भाजपकडे तुम्ही गेलात. आणि संजय राऊत यांचा जो दावा आहे, भाजपकडे काही ना काही मागायला गेलेले सगळे भिकारी आहेत. पण सगळे भिकारी म्हणताना त्या भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये सगळ्यात पुढचा पहिला नंबर कोणाचा आहे हे तरी जरा सावधपणे बघावं आणि नंतर वक्तव्य करावं. याचं भान कोणाला आहे का? सगळी माध्यमं अमुक तमुकाची जीभ घसरली, हे घसरले, ते घसरले, अशी जी घसरगुंडी करून बसलेली आहेत, त्यांना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी इतकी बुळबुळीत आणि सुळसुळीत घसरगुंडी तयार करून ठेवलेली आहे. याकडे मराठी माध्यम कधीतरी सावधपणे बघणार आहेत. आणि म्हणून मला तो पुढे इतर कोणतरी कोणाच्या तरी दारी भीक मागायला जाणं गोष्ट वेगळी, पण मला अदरक के पंजे आणि बब्बन खान आठवण करून दिली संजय राऊतांनी. जवळजवळ 40-50 वर्षापूर्वीच्या त्या हैदराबादी उर्दू मराठी नाटकाची आठवण करून दिली की अपने आंगन में बैठकर भिकारी से भीक मागने वाला पहला देखा. हा जो विनोद होता तो संजय राऊतांनी वास्तविक करून दाखवला. म्हणून एक प्रकारे मी संजय राऊत यांचे आभार पण मानेन. किंबहुना माझ्यापेक्षाही भाजपच्या, एकनाथ शिंदेच्या आणि अजितदादांच्या पक्षांनी संजय राऊत यांचे आभार मानले पाहिजेत. याचं कारण जेवढं ह्या तीनही महायुतीतल्या पक्षांना राजकारण आणि डावपेच खेळून उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांचं नुकसान करता येत नाही, त्यापेक्षा अधिक नुकसान संजय राऊत महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून आणि नेते म्हणून त्या आघाडीचं नुकसान करत असतात. त्याचा पर्यायी फायदा, परिणामक फायदा हा महायुतीला मिळत असतो. तेव्हा यांनी या लोकांचे आभार मानले पाहिजेत, संजय राऊतांचे आभार मानले पाहिजेत. बाबा तू असाच बोलत राहा, असाच बोलत राहा, आम्हाला तेवढे कष्ट कमी पडतील. तुमच्या महाविकास आघाडीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेनेला हरवायला आम्हाला कमी कष्ट पडतील, त्याबद्दल तुमचे आभार, असं आभारपत्रही लिहून दिलं या तीन पक्षांनी, फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी, तरी हरकत नाही. वाईट उद्धव ठाकरे यांचं वाट. या माणसाचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न पडतो. कारण त्यांचाच प्रवक्ता त्यांच्याच तोंडावर थुंकल्यासारखी वक्तव्य नित्य नेमाने करत असतो आणि त्याला लगाम लावण्याची हिंमत सुद्धा उद्धव ठाकरे हरवून बसलेले. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.